पोषक अशा गोष्टी, ज्या अनुकूल अशा गोष्टी त्या दातांमध्ये लागतात, त्या सगळ्या गोष्टी तिथे बॅक्टेरिया तयार होतात. मग ते बॅक्टेरिया तिथे पोखरत जाते आणि तिथे कीड तयार होते. तसं 2 ते 3 मिनिटं हा एक ऍव्हरेज टाइम आहे ब्रश करायचा. एकदम सॉफ्ट जो ब्रिसल्स वाला ब्रश राहतो तो वापरायचा. हार्ड ब्रश मोस्टली टाळायचे. दातांना कीड लागण्याचे भरपूर रिझन्स आहेत, पण काही रिझन्स असे राहतात की ज्यामुळे सर्वाधिक चान्सेस राहतात की दातांना कीड लागते. फॉरेन कंट्रीजमध्ये सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर जर आपण ब्रश केला तर तिथे आणखी आपल्याला चांगला स्पॅन मिळू शकते. म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट केला त्यानंतर जर ब्रश केला, काही खाल्ल्यानंतर नाही किमान ब्रश तर आपण गार्गल तरी केलं पाहिजे. आपण चहा पितो, चहा पिल्यानंतर पाणी पित नाही, चहा पिल्यानंतर पाणी, पण एक चहा पिल्यानंतर नाही पाणी प्यायचं तर एक कमीत कमी गार्गल जरी केलं तर ती स्टेन, चहाची जी स्टेन तयार होते तिथे, कॉफीची जी स्टेन तयार होते ती तिथे लागणारच नाही. म्हणजे रूट कॅनल केलेल्या एका दाताला एक ऍव्हरेज जर लाईफ बघितली तर 10 ते 15 वर्ष तो दात चांगला राहू शकतो. एक रूट कॅनलचा दात आपल्याला टिकू शकतो आपण.